नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, भैरवीला नियतीने तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर भैरवीचं आता सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असतं आणि याला कारणीभूत स्वतः भैरवी असते. भैरवीने आत्तापर्यंत जो काही सावळीचा गैरफायदा घेतलेला असतो, तिच्या आवाजाचा गैरफायदा घेतलेला असतो, त्या आता भैरवीला नियतीने बरोबर धडा शिकवलेला असतो आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी रस्त्यावरती आलेली असते. तिला तिच्याच घरातून आता बाहेर काढण्यात आलेले असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, भैरवीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळत ती आता बेघर झालेली असते. त्यामुळे इथे चिडलेली भैरवी जगन्नाथला धमकी देत असते. जगन्नाथ, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी नक्की देणार. नाही तुला रस्त्यावरती आणलं ना, तर नाव नाही सांगणार भैरवी म्हणून, असं आता भैरवी जगन्नाथला म्हणत असते, त्याला धमकी देत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथला धमकी देणाऱ्या भैरवीला आता सावळीने खूप छान पद्धतीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तर इथे सावळी 2.0 हिने आता भैरवीचा माज उतरवलेला असतो आणि जर माझ्या कुटुंबाच्या इथे आता वाईटावरती उठशील तर मी तुला सोडणार नाही, असं सावळीने आता भैरवीला सांगितलेलं असतं आणि भैरवीचा सावळीने चांगलाच माज उतरवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता भैरवीची खूप बदनामी झालेली असते. खरी गायिका तारा नसून सावळी आहे हे सत्य आता सारंगने जगासमोर आणलेलं असतं आणि सारंगला जगन्नाथने मदत केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वसंत वजे हे मध्ये आलेले असतात आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची काही चूक नाही आहे. तिने प्रत्येक वेळेला गाण्याला नकारच दिला होता, पण इथे प्रत्येक वेळेला भैरवीने माझ्या मुलीला इथे मारून झोडून गाणं गाण्यासाठी भाग पाडलं आणि त्यानंतर तिने सावळीला माझ्या मुलीचा आवाज बनायला सांगितलं. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भैरवीने आता त्या मुलीला पैशांची मदत करून तिचा आवाज तिच्याकडे गहाण ठेवायला सांगितला. त्यामुळे इथे माझ्या मुलीला तुम्ही कुणीही प्लीज वाईट बोलू नका, कारण का ताराची काहीही चूक नाही आहे. आतासुद्धा तिने हे गाणं सोडलं होतं, तर या भैरवीने आजारपणाचं नाटक करून तिला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि तिला इथे गाण्यासाठी उभं केलेलं आहे. आणि त्यामुळेच आता सगळेजण भैरवीच्या ह्या व्यवहाराला कंटाळले होते आणि म्हणूनच सावळीच्या आवाजाचं सत्य जगासमोर यावं यासाठी सारंगने पुढाकार घेतला. त्यामुळे माझ्या मुलीला कुणीही ट्रोल करू नका, असं आता सुमंत वजे यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा ताराला कळतं सुमंत वजे तिचे वडील आहेत, नुसते प्रोड्युसर नाही. तेव्हा इथे सुमंत वजे यांनी आपल्या मुलीची ताराची बाजू क्लिअर केलेली असते संपूर्ण जगासमोर. त्यामुळे सगळा आता भार इथे भैरवीवरती आलेला असतो. भैरवीला सगळेजण आता वाटेल तसं बोलत असतात. तिने इतका मोठा फ्रॉड केलाय, गुन्हा केलाय, ही गोष्ट आता लोकांच्या पचनी पडत नाही. सावलीला इथे मागं उभं करून स्वतःचा इथे खोटारडा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी तिने त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन एका मुलीचा आवाज गहाण ठेवला. इतकी ही खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकते, असं लोकांना वाटायला लागलं होतं. त्यामुळे लोक तिला वाटेल तसं बोलत असतात, तिचा अपमान करत असतात. आता इथे भैरवी म्हणत असते, मी जे काही केलं माझ्या मुलीच्या भविष्यासाठी केलं, माझ्या वजे घराण्यासाठी केलं. तेव्हा सोहम म्हणतो, पण शेवटीला खोटारडेपणाच केलात ना तुम्ही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खोटं बोललात तेव्हा तुम्हाला कळायला हवं होतं की याचे परिणाम पुढे जाऊन काय होणार आहेत. या खोटारडेपणाचे परिणाम हेच होणार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमंत वजे आता म्हणत असतात, तारा बेटा, मी तुझा बाप आहे बाप. तुला कळलं असेलच, या बाईने तुझ्याबरोबर काय केलं तेच माझ्याबरोबर केलं. मला सुद्धा या खोटारडेपणामध्ये साथ द्यायला सांगत होती, मी द्यायला नकार दिला तर हिने माझ्या थोबाडीत वाजवली आणि त्यानंतर मला घरातून जायला सांगितलं. पण बघितलंच भैरवी, आता संपूर्ण जगासमोर तुझ्या किती मोठी थोबाडीत पडले हे कळलं तुला. वजे घराण्याचा तुला इतका माज होता ना, आता वजे घराण्याची काय इज्जत ठेवली तुझ्या या खोटारडेपणाने, असं आता सुमंत वजे तिला म्हणतात. तेव्हा तारा म्हणते की मम्मा मला माफ कर, पण आता मी इथे कधीच येणार नाही. तुला आता जसं राहायचं होतं तशी तू राहिलीस,
पण आता यापुढे मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्याकडे मी लक्ष देणार आहे. तुझ्यामुळे सगळ्यांची खूप इज्जत निघाली, असं तारा म्हणते आणि आपल्या वडिलांबरोबर आणि सोहमबरोबर घरातून बाहेर पडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीच्या जीवावरती भैरवीने खूप लोकांकडून पैसे उधार घेतलेले असतात आपलं ऐशोआराम जगण्यासाठी, ऐशोआरामात राहण्यासाठी. आणि त्यामुळे आता ते पैसेसुद्धा परत करायची वेळ आलेली असते. प्रेक्षकांनो, तिलोत्तमा थोडीशी रागवलेली असते. ती म्हणते, हे सगळं तुम्हाला माहिती होतं, मग मला ही गोष्ट का नाही सांगितली? का तुम्ही ही गोष्ट लपवली माझ्यापासून? सारंग, सावळी. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग म्हणत असतो की आई, तुला माहिती आहे, सावळी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी काहीही करते. त्यात ती विठ्ठलाची किती मोठी भक्त आहे. आणि भैरवीने इथे सावळीला विठ्ठलाची शपथ घ्यायला सांगितली होती आणि त्यांच्या समोर तिच्या हातामध्ये दोरा बांधला होता आणि त्यामुळेच आत्तापर्यंत सावळीने ती शपथ राखण्यासाठी तिने तोंड उघडलेलं नाही आहे. तेव्हा इथे चंद्रकांत काका म्हणतात, आणि मग त्यांना जर तू गुन्हेगार समजत असतील सावळी आणि इथे सारंगला, तर मी सुद्धा तुझा तेवढाच मोठा गुन्हेगार आहे. कारण का मला सुद्धा ही गोष्ट आधीपासूनच माहिती होती. मी सावळीला गाणं गाताना बघितलं होतं, पण मी सत्य जाणून घेतलं की सावळी हे सत्य का लपवून ठेवते. त्यानंतर मी गप्प झालो. पण एक ना एक दिवस हे सत्य जगासमोर आलं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच जगन्नाथ, मी आणि सारंग आम्ही तिघेही जण एकत्र आलो आणि ह्या इव्हेंटची आम्ही रचना केली, फक्त सावळीचा आवाज परत यावा म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलेलं असतं आणि ते प्लॅनिंग जगन्नाथ आणि चंद्रकांत काका यांनी कधीपासूनच सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुमंत वजे यांनी सुद्धा साथ दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता भैरवीकडे जो काही पैसा राहिलेला असतो, आता सगळे जे काही तिच्याकडे पैसे मागायला लोक आलेले असतात ते कर्जदार असतात. म्हणजे त्या लोकांकडून भैरवीने पैसे घेतलेले असतात. मग आता भैरवीची इतकी इज्जत गेल्यानंतर तिला आता काम कसं मिळणार? आणि ज्या मुलीच्या जीवावरती तिने आता लोकांकडून हवा तेवढा पैसा घेतला होता, ती तारा तर गाणं गातच नाही. मग भैरवी वजे आमचे पैसे कसे काय परत करणार? हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. तेव्हा ज्या ज्या लोकांनी भैरवीला पैसे दिलेले असतात ते सगळे लोक आता भैरवीकडे पैसे परत मागायला आलेले असतात. तुमची इतकी बदनामी झाली, यापुढे तुम्हाला काम मिळणार नाही आहे, त्यामुळे आमचे घेतलेले पैसे लवकरात लवकर परत करा, असं आता ते लोक भैरवीला म्हणतात. त्यामुळे भैरवीकडे आता तिच्या डोक्यावरती इतकं कर्ज झालेलं असतं की तिला आता कर्ज फेडण्यासाठी तिचं राहतं घर, त्याचा आता लिलाव करावा लागतो. त्यामुळे तिच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचा लिलाव झालेला असतो आणि इथे प्रेक्षकांनो, भैरवीला आता तिचं राहतं घर सोडायला लागतं. पण भैरवी जाता जाता ही गोष्ट आता जगन्नाथला कळलेली असते. त्या ठिकाणी जगन्नाथ आणि त्याची बायको आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथला भैरवी म्हणत असते की जगन्नाथ, हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे मी रस्त्यावरती आले ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला रस्त्यावरती आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुलासुद्धा मी रस्त्यावरती आणणारच. ही तर फक्त सुरुवात आहे. तेव्हा त्याच्याकडे बोट करून बोलणाऱ्या भैरवीला आता सावळी चांगला धडा शिकवते. सावळी म्हणते, भैरवी मॅडम, माझ्या कुटुंबाकडे नजर वर करून बघू नका. त्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. तुम्हाला आज जे काही दिवस बघावे लागत आहेत, हे तुमच्या खोटारडेपणामुळे तुम्हाला बघावे लागत आहेत. त्याच्यामध्ये माझी किंवा जगन्नाथ सरांची काही चूक नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी म्हणत असते की अगं, ही तर फक्त सुरुवात आहे. तेव्हा सावळी म्हणते, मी माझ्या कुटुंबाला तुम्हाला हातसुद्धा लावू देणार नाही, नाहीतर. तेव्हा इथे लगेचच भैरवी म्हणते, नाहीतर काय गं, यापुढे तुम्ही बघाच मी काय काय करते ते. आत्तापर्यंत तुम्ही ह्या भैरवीला बघितले ना, पण आता तुम्हाला चवताळलेली भैरवी दिसेल. तेव्हा इथे सावळी म्हणत असते, आणि जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या वाईटावरती उठलात आणि जर त्यांना काहीही करण्याचा प्रयत्न केलात, त्यांना त्रास दिलात, तर ही सावळी गप्प राहणार नाही. कारण ही सावळीसुद्धा आधीची सावळी नाही आहे जी तुमचं सगळं ऐकून घेत होती. ही सुद्धा बदललेली सावळी आहे. सावळी 2.0 इथे आता भैरवीला बघायला मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथला बोलणाऱ्या भैरवीला सावळीने बरोबर सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं आणि भैरवीचा माज उतरवलेला असतो.